उजनी धरणामधून 20,000 क्युसेसने भीमा नदी पात्रात विसर्ग सोडला। भीमा नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। आज रविवार दिनांक 4 ऑगस्ट 2024 रोजी सकाळी 6 वाजेपर्यंत उजनी धरणाचा पाणीसाठा 88% भरले आहे। धरणात एकूण पाणीसाठा 108.62 टीएमसी तर उपयुक्त म्हणजे जिवंत पाणीसाठा 44.96 टीएमसी झाला आहे। तर धरणात दौंड येथून 95,202 क्युसेस विसर्ग सुरू आहे। भीमा नदीकाठच्या सर्व नागरिकांना उजनी धरणाच्या वरील बाजूस असणाऱ्या धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पर्जन्यवृष्टी होत असून उजनी धरण जलाशय आज दिनांक 4 ऑगस्ट 2024 रोजी सकाळी 10 वाजता 88% क्षमतेने भरले आहे। त्यामुळे पूर नियंत्रणासाठी उजनी धरणाच्या सांडव्यावरून भीमा नदी पात्रामध्ये आज सायंकाळी 5 वाजता 20,000 क्युसेसने सुरुवातीला पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात येणार आहे। विसर्गामध्ये आवश्यकतेनुसार वाढ होण्याची शक्यता आहे। तरी भीमा नदीकाठच्या सर्व नागरिकांना याद्वारे सूचित करण्यात येते की कृपया नदीपात्रात कोणीही उतरू नये आणि नदीमधील शेतीपंप, नदीकाठची शेती अवजारे व तत्सम साहित्य अथवा जनावरे असल्यास तात्काळ हलवण्यात यावेत। कृपया सकल भागातील संबंधित नागरिकांना सूचना देण्यात याव्यात व सर्वांनी योग्य ती दक्षता घ्यावी, पाटबंधारे विभागात सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले आहे। उजनी धरण 100% भरल्यानंतर 117 टीएमसी पाणीसाठा जमा होतो। 111% भरल्यानंतर 123 टीएमसी पाणीसाठा जमा होतो। 53.34 टीएमसी उपयुक्त म्हणजेच जिवंत पाणीसाठा धरला जातो, तर 63.65 टीएमसी मृत साठ्यात धरले जाते। ही बातमी संकलित केली आहे संपादक गुरुदादा गायकवाड यांनी। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या YouTube चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या YouTube चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा।